जय महाराष्ट्र मित्रांनो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 अर्थात पोखरा 2 ची प्रतीक्षा आता संपली आहे। याच्या संदर्भातील एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। मित्रांनो, 8 जानेवारी 2025 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा 2 राबविण्यासाठी आवश्यक असलेले लेखाशीर्ष उघडण्यासाठी नवीन लेखाशीर्ष निर्मितीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि ज्याच्यामुळे आता या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीचा एक महत्त्वाचा असा टप्पा या ठिकाणी पार पाडण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यामध्ये पूर्वी 15 जिल्ह्यांमध्ये ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याचा समावेश करून 16 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवली जात होती। याचा टप्पा 1 संपला होता आणि राज्यामध्ये टप्पा 2 राबवण्याकरता ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच अनुषंगाने 14 ऑक्टोबर 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण असा GR निर्गमित करून राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये पूर्वीचे 16 जिल्हे आणि याच्यामध्ये विदर्भातील नवीन 5 जिल्हे अशा 21 जिल्ह्यातील 6960 पेक्षा जास्त गावांमध्ये ही योजना राबविण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती। याच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेल्या गावाची यादी प्रकाशित करण्यात आलेली होती आणि या गावांमध्ये हा टप्पा 2 राबवण्याकरता मंजुरी देण्यात आली होती। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना, मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना, या गावातील नागरिकांना या योजनेची प्रतीक्षा लागलेली होती। मित्रांनो, योजना सुरू करत असताना या योजनेसाठी 6000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून राबवला जाणारा हा एक महत्त्वाचा असा प्रकल्प आहे। याच्या अंतर्गत अनुदानाचे वितरण असेल, जागतिक बँकेकडून आलेला अनुदान याच्यामध्ये ठेवणं असेल, या सर्व बाबी पूर्ण करण्याकरिता या योजनेच्या अंतर्गत अतिशय महत्त्वाचा असा टप्पा तो म्हणजे या योजनेसाठीच लेखाशीर्ष उघडणं। मित्रांनो, अखेर याच लेखाशीर्षासाठी मान्यता आजच्या या GRच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याच्यामुळे आता 21 जिल्ह्यातील 6900 पेक्षा जास्त गावांमध्ये या योजनेचा दुसरा टप्पा राबवण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे। मित्रांनो, याच्या अंतर्गत कोणत्या कोणत्या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे याच्याबद्दल आपण पूर्वीच माहिती घेतलेली आहे। त्याच्या अंतर्गत जर तुमचं गाव समावेश असेल तर या पोखराच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आता तुम्हाला लाभ मिळण्यासाठी मदत होणार आहे। मित्रांनो, आता हे लेखाशीर्ष निर्मितीसाठी झाली आहे। याच्यानंतर पुढे जी काही निधीची तरतूद केली जाईल याच्या अंतर्गत जागतिक बँकेच्या माध्यमातून जो काही निधी दिला जाईल तो या लेखाशीर्षाच्या अंतर्गत वितरित केला जाणार आहे आणि पुढील लाभार्थ्यांना वितरण करण्यासाठी या निधीची तरतूद केली जाणार आहे। मित्रांनो, लवकरच याच्या संदर्भात आता अर्ज मागणी सुरू केली जाईल। याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना ज्या काही पुढील प्रक्रिया असतील त्या सर्व पार पाडण्यासाठी जे SOP निर्गमित केले जातील आणि त्यांच्या संदर्भातील जे काही अपडेट येतील ते अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या संपर्कात राहा, म्हणजेच आपले WhatsApp चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या YouTube चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।